नमस्कार. आज मी नाश्त्यासाठी आप्पे बनवणार आहे. त्यासाठी हे साहित्य: 1 वाटी रवा भिजवला आहे आणि 2 केळी, आगूळ, वेलची, मीठ ना हळद कलरसाठी. मी गोड बनवणार आहे. चटणी बिटणी नाही वाटत. केळ्याचं आप्पे. पण हा हे रवा कसला भिजत घातला? रवा आपला दुकानचा रवा आणतो आपण, तो रवा जाडा. नाही, पण तो कधी भिजत घातला? रात्री भिजत घातला. भिजलाय साप तो. रात्री भिजत घातला म्हणजे 8 तास भिजले. हां, त्यासाठी केळी ना आता मी मिक्सरला लावून घेते बारीक करून थोडी. मिक्सरला ते आपण हे तिखट नाही, भाज्या बिज्या नाही काय टाकीत आहे ते टाकलं मग चटणी वाटायला लागते. हे गोड करायचं असंच खायसाठी. आता केळी मिक्सरला लावून घे. हां, हे मिक्सरला लावून बारीक झाले ना त्याच्यात टाकायचे ना. सगळं मिक्स करून दाखवते मी. ह्या गुळ पण याच्यातच टाकायला. आगूळ, वेलची पण त्यातच टाकते बारीक व्हायला. जास्त काय नाही टाकायचं साहित्य. आपण चटणी बरोबर खायला केलं म्हणजे त्याच्यावर भाज्या बिज्या टाकायच्या असतात. काय नाही, मी गोडच करायचं. ते हे वाटून झालं. आता ह्याच्यात मिक्स करायचं असं. रवा किती घेतला? 1 वाटी मोठी. आणि ते पाणी किती? 1 वाटी टाकलं भिजायला. त्यातलं थोडं काढून टाकलं. हे मीठ ना हळद, चवीनुसार मीठ. आणि पाणी आता काढून टाकलं ते थोडंसं काढलं, निघालं. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं असं चांगलं फेटून घ्यायला आहे ना ते. हां, हे काय पण याच्यात हे नाही काय म्हणजे फुगण्यासाठी वगैरे काय असं काही नाही? नाही, तो फुगत घातलेला आहे रात्री. जरासा सोडा टाकूया आपण. खायचा सोडा. हां, हा बघा, थोडासा सोडा टाकूया. हां, हे बघा, हा पॅन तापासाठी ठेवला मी. हा पॅन कशासाठी? हे आप्पे पात्र त्याच्यावर ठेवायचं. ह्याला हे तेल लावायचं. आता प्रत्येक करायचं असं. तो गरम झाला ना फॅन, यावरती ठेवायचा. मग तो तापला पाहिजे. हा तापला पाहिजे चांगला. नंतर आपले पत्र त्याच्यावर ठेवायचं. हां, आणि टाकायचं आणि 4 मिनटं ठेवायचं फक्त. 4 मिनटं? हां, 4 मिनटांनी परत पालते करायचे काय? हां, दुसरी बाजू शेकायला हवी ना. 3 किंवा 4 मिनटं? होय, 4 मिनटं. 4 दूने 8. 2 बाजू भाजायला 8 मिनटं लागतील. होय. बस, गरम होऊ दे. झालं गरम. त्याला उशीर नाही लागत. आपल्याला कमी करायला लागतं. हे बघा, आता आप्पे घालायला सुरुवात केली आपण. हे फूल भरायचे. ते आप्पे पात्राचे जे गोल आहेत ना ते फूल भरायचे. अर्धवट ठेवले तर ते चपटे होणार, फुगणार नाहीत ते. बरोबर आहे. हां, ही कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. तितकंच पातळ पाहिजे. पण उचलून घ्यावं असं. हे बघा, आता आपले 3 मिनटं झाले. आता याच्यावर थोडं तेल लावायचं. तेल किंवा तुम्ही तूप वापरू शकता. आम्ही तेल वापरलंय, तुम्ही तूप वापरू शकता. खात नाही तूप. हां, आणि तुम्हाला जर लगेच बनवायचे असतील तर 1 तास रवा भिजवून होईल. रवा 1 तास भिजवला तरी चालेल, 1-2 तास. आम्ही रात्री घातला आहे.
थोडं जास्त नको. रात्री घालायची तशी काय गरज नाही. हे बघा असं वरती तेल लावायचं आणि ते मग उलटे करायचे. उलटे 3-4 मिनटं ठेवायचे. मग एक झाले बाजू आपले. शेकली, दुसरी बाजू शेकली पाहिजे ना. हां, तुम्हाला उलटून दाखवते आता पूजा. तिकडे जरा इकडे गेली. म्हटलं उलटी करायची. हे बघा ते पलटी का आईने केलं एक पलटी. हां, ते आपल्या आता आपली दुसरी बाजू. दुसरी बाजू हां, शेकावं. शेकणार आता दुसरी बाजू. हम्म. हां, मस्त बघा कसे फुगले बघा. ते आमचं हे पात्र नवीन आहे आपल्या हा पात्रात. हा, नवीन आहे पात्र आपले पात्र. आणि बेडाचं असेल ना ते चांगलं आहे ना, लोखंडाचं ते असतं ते हां. याच्यापेक्षा उत्तम असतं. हे बघा आता पलटी केलं सगळे. आता परत 3-4 मिनिटं ठेवायचे. आणि काढायचे. हे बघा आता झाले आपले आपले. आपे तयार झाले. हां कसं झाले बघा. हां, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट कमेंट करा. कसं झाले ते सांगा. सांगा.